कमिटीशी संपर्क साधा. दोन्ही संघाचे जर 12वे खेळाडू नसतील तर मॅच 4 षटकांची होईल आणि एका संघाचा 12वा असेल दुसऱ्याचा नसेल तर 3 धाव्यांची पेनल्टी. मग तुम्ही ठरवा 6 बॉल कमी की 3 बॉल कमी. लाडन त्याला नाग्या म्हणतात. दर्शन म्हटलं का बॅटला बॉलच लागत नाही. दीपूला द्यायची सेकंड इनिंगला दीपूला देऊ. आदेश आणि दर्शन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा देणार आहेत ना नेक्स्ट इनिंग. आम्हाला तेच पाहिजे. आम्हाला कोणतरी गाडवायचं. तुमच्या सारख्यांना काही जमलं नाही ते पण महत्वाचं आहे. चला वेळ वाचवणं फार गरजेचं. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट होणं गरजेचं राहील. गोलंदाजी ट्रॅक वरती तुषार. जर विचार आपण केला तर एका बाजूला मेले आणि सगळे यंगस्टर्स आहेत या टीम मध्ये. नवीनच टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला साई स्पोर्ट्स कदमपाडा. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील दादांनो. 1 वाजलाय. अजून जवळ जवळ या दोन म्हणजे 5 टुर्नामेंट 5 मॅच अजून आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला टायमर ऑन आहे. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. हे वी गो. पहिला बॉल आपटलाय नाग्यासाठी. 1 टप्पा बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत बॉल चालला आणि नो बॉल. ओव्हरस्टेपचा ओके नो बॉल. आणि ते तर 5 धाबा म्हणजे संघाचं खातं पहिल्या बॉलला चौकारानं ओपन आणि लक फॅक्टर देखील पहिल्याच बॉलला ऑन झाला. बॉल फ्री हिट आणि दर्शनला फ्री हिट म्हणजे संधी आणि त्या संधीचं सोनं हा खेळाडू केल्याशिवाय सोडणार नाही. बिगिट करायचा प्रयत्न हवेता. क्षेत्ररक्षक खाली. कॅच ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न आणि झाली दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल 7. आवाज खूप मोठा आला होता आदेशवरती दर्शनचा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये झाली आहे कंप्लीट. बिगिट करायचा प्रयत्न हवेत. तिथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतो सीमारेषेचा सफर. नाही दर्शनच्या विरोधामध्ये तुम्ही ओव्हर पिच बॉल द्याल तर हेच होईल. दर्शनला ओपनिंग साठी का पाठवलं जातं तर तू पहिले 12 बॉल मध्ये मार नंतर बघू. नंतर पंकज आहेच आमचा. म्हणजे टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग का अभय सर तर त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दर्शन कदम सध्याच्या घडीला देतोय. 13 धावा फलकावरती आत. हो यावेळेस देखील फटका चांगला लॉंग ऑफला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक खराब आणि बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. इतकी घाई असं म्हटलं जातं ना अति घाई संकटात नाही. जिथे एकच धाव झाली असती तुम्ही इझिली चेंडूला कॅदर देखील करू शकत होतात. घाई केली आणि दोन्ही पायांच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 17 धावा तर आल्या 3 बॉल मध्येच. 17 धावा फलकावरती दर्शन कदम नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. हो 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 इथे रिले कॅचचा प्रयत्न आणि आता इथे विकेट कोणाची. काय पंच क्रॉसिंग चेक करायची. ओके
क्रॉसिंग झाली आहे का? चला तिसरे पंच. ओके. दर्शन बॅक टू द गाव. कारण ज्यावेळेस स्टंपला बॉल लागला ना त्यावेळेस आदेशनं क्रॉसिंगच केली नव्हती. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला आमच्या टेलिव्हिजन आणि तुमच्या देखील टेलिव्हिजन स्क्रीनला ऑन स्क्रीन आपण पाहतोय. 18 धावा फलकावरती. बॅटर पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथे हवेत बॉल. क्षेत्ररक्षक तिथे एक टप्पा, दुसऱ्या टप्प्याला गॅदर आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा फलकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा शिल्लक. मोठा फटका येईल का? आदेश आहे. हो इथे एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाची टोटलचा विचार केला तर 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. षटक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. राज गोलंदाजी मार्कवरती. ओहो पहिला बॉल. वेग अवे फ्रॉम द बॉडी. वेग त्या वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज फलंदाजाला बीट करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आपटलाय चेंडू हवेत आहे. तिथे एक कंप्लीट. 2 3 की 4 आणि 4 चौकार आलाय. तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे बॉल बाउंड्री लाईन वरती गेला. धावा आल्या 4. संघाच्या टोटलचा विचार केला तर 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शफल झाले. ओळखलं फक्त दिशा दिली बॉलला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतो. ओहो बॅकफुटला जात पंच केला. परफेक्ट गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका दमदार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आदेशच्या बॅटमधून आला. हो हो यावेळेस अक्षरशः बॅट लागली की बॉल लागला.
सूरजच्या मनामध्ये तेच चाललंय दर्शन, की कधी 7-8 जातात आणि मी जातोय लगेच. बर, गोलंदाज तयार. हो हो हो, वेग, काय वेग आहे, गती भरपूर आहे. वाईट बॉल आहे. ओके, वाईट बॉल आला, लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हो हो, इथं बिगिट करायचा प्रयत्न, तिथे मिस टायमिंग, अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक. हो 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 हो, सूरज. आणि दर्शनने तेच सांगितलं, 3 चेंडू डॉट झाला तरी चालेल, पण चौथ्या बॉलला षटकाराला पाहिजे. मग दर्शन 3 बॉलला 2-2 घेतलेले कधीही चांगले. कॉन्फिडन्स, विश्वास आहे. बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्टील 1 टू गो. 33 धावा, 2 विकेट या खेळाडूंना, अर्थात राजनं. स्टील 1 टू गो. बिगिट करायचा प्रयत्न, हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ज्या पावली गेला सूरज त्याच पावली आलाय माघारी. मला हॅट्रिक बॉलचा संबंधच नाही राहिला सर. आता षटकच संपला. जर पुन्हा पुन्हा ओव्हर भेटली तर ठीक आहे, आणि द्यायला हरकत देखील नाही, कारण नावे सर 3 विकेट्स आल्यात आणि 9 धावा दिल्यात, ते सगळ्यात महत्वाचं. त्यात पण 2 बॉलला लगातार 2 चौकार आले होते. पण हे विसरून चालणार नाही की पंकज नावाचे वादळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. चला, मेळे संघ खूप उशीर आपण करताय, अधिकचा वेळ आपण खर्च करताय. नाही, दर्शनला कॉन्फिडन्स भरपूर आहे. मग सूरजला टोमणा दिला काही समजत नाही. ते देखील सुंदर असा बॉल, पण चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतो. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल अजून एक आलाय की वाईट. व्हाईट बॉल साठी पंचांचा रिव्ह्यू आहे. ओके, कदाचित गोलंदाज मध्ये आलाय. व्हाईट बॉल. शफल लाईनच्या देखील भरपूर बाहेर चेंडू आहे. पंकज स्ट्राईक रेंज वरती आणि 31 धावा. बिगिट करायचा प्रयत्न, फटका दमदार, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय सीमारेषेचा सबर, बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. म्हणजे थोडक्यात वाचला नाही तर स्टंप वरती पडला असता. हो 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 हो, इथे वाईट बॉल. 38 धावा. ओहो, इथे फटका चांगला, लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हरला, आणि तिथे क्षेत्ररक्षण करा, बॉल सीमारेषेच्या बाहेर. कॅच देखील ड्रॉप झाली. चेंडू हाताला स्पर्श झालाय का? झालाय. बेचाळीस धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सातत्याने टीम मिले या टीम कडनं होतो.
पटलाय आणि ते बॉल सीमारेषेच्या बाहेर. मी तेच सांगितलं होतं की पंकज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये हे विसरून चालणार नाही आणि सध्याच्या घडीला तोच वादळ मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. सूरज, आपण आवाज देण्यापेक्षा आपण किती दिवे लावलेत ते महत्वाचं आहे. दुसरा बॉल मी दिनेशला द्यायला तयारच होतो. मी स्वतः उठवत होतो पण तो म्हणतो की नाही तुम्हीच करा. का म्हणतो कारण सूरजला बोलायचं आहे ते महत्वाचं आहे. आणि तिकडनं आवाज कशासाठी येतात की त्याला माईक द्या. कारण सूरजला माहिती आहे दर्शन बसला की काही खरं नाही आपलं. बरोबर ना आदेश? मॅच बॉल देखील आला. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. हो इथे देखील फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना रन आउटची संधी नाही. फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळाली आणि संघाच्या टोटलचा विचार केला तर 50 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा अजून एक चेंडू शिल्लक आहे अभय सर आणि 50 धावा फलकावरती. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त राहिली आहे. हो इथे देखील फटका चांगला. थांबा पाहावं लागेल की काय. ते दिसले जाईल आमच्या कॅमेऱ्यामध्ये त्यात काही शंकाच नाहीये. इट्स अ 4 म्हणजे थोडं काय राहिलाय. आधी टप्पा खाली पडला. धूळ धूळ उडली मान्य आहे पण अगोदर टप्पा खाली पडला. 54 षटक कंप्लीट. पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्क वरती. तेच वेग भरपूर आहे. हॅट्रिक बॉल होता हा पण मात्र इथे टाटाला इथे निर्धावला. विकेट करायचा प्रयत्न हवेत. तिथे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला आणि संपला बॅटर शुभमचा खेळ. बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये म्हणजे जर आपण विचार केला कदमपाडा संघाचा ते बॅटी अशा फिरतात की वाऱ्यासारख्या. नंतर कमबॅक होतं रोहित पवारचं. आज कशा प्रकारे कमबॅक होतोय. शुभम तू आणि सूरज इकडे बघू पण नको. हा ना मग कॉमेंट करायला मजा कधी येते अभय सर ज्यावेळेस सगळे संघ आपले असतात. सगळ्यांची टोपण नावं आपल्याला माहीत असतात.
त्यावेळेस मजा येते गोलंदाज तयार. इथे एक सिंगल आली आहे. 55 धावा फलकावरती. कदाचित पहिल्या बॉलला विकेट जर आली असती तर हॅट्रिक देखील कंप्लीट झाली असती. नाही ना, कदम पडवल्यानंतर बघवतच नाही कोणाचं चांगलं. तोच बॉलर आहे राज. त्याने शेवटच्या चौथ्या आणि 5व्या आणि 6व्या बॉलला 2 विकेट्स घेतला होता. बिगिट करायचा प्रयत्न हवे आता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हो हो, व्हाट अ शॉट. जबरदस्त झेल. डीके 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 आलाय मैदानाच्या आतमध्ये. दीपक कदम. पंचावन्न धावा फलकावरती. सूरजची विकेट आल्यानंतर थोडासा डाऊन झाले टीम. कदम पडा, मोठा कन्फ्युजन आहे कदम पडा आणि कामत पडा. पंचावन्न धावा दाफलकावरती जोडल्या गेल्यात. डीके आला आणि ते फटका दमदारा. तिथे क्षेत्ररक्षक एकच, एकापेक्षा अधिक काहीच नाही. धावसंख्येचा विचार केला दाफलकावरती तर अब तक 56. 5 विकेट्स या खेळाडूने घेतल्या एकाच मॅच मध्ये. लेग स्टिकच्या बरोबर बाहेर चेंडू ट्रॅव्हल होते. पंचांचा वाईट बॉलचा याला इशारा. 57 धावा फलकावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 6 विकेट्स टोटल एकूण संघाचे आहेत आणि त्यामध्ये 5 एकट्या राजच्या आहेत. हो हो, इथे फटका दमदार. म्हणजे प्रॅक्टिस केली होती जाताना ना दर्शन. हा, तशीच बॅट फिरले वाऱ्यासारखी आणि बॉल चालला सीमा रेषेच्या बाहेर. ओके, दर्शन बांदेकर सोबत का? ओके, कोकणचा कोकण रत्न आहे दर्शन बांदेकर. चला, दुर्गापूर आणि जय भवानी मांडवत दोन्ही संघाचे कॅप्टन. जशी पहिली इनिंग संपेल टॉस साठी टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचा. 63 धावा फलकावरती. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल. इथे फटका चांगला आणि तिथे एक धाव ते कंप्लीट होईल. म्हणजे जर आता विचार केला दर्शन आपण दीपकचा, तर शुभमला पण आणि सूरजला पण भारी पडलाय. त्यांना वरती टाक, पण पहिले हे 2 बाहेर काढ. इथे देखील फटका चांगला फिरून मारला. एकदा कंप्लीट. एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 65 धावा फलकावरती. 65 धावा आहेत फलकावरती जोडल्या गेल्यात. चला, वेळ वाचवणं गरजेचे राहील. कुणाल, इथे फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा बॉल सीमा रेषेच्या बाहेर. एकूण 70 धावा. अजून 3 बॉल आहेत. मांडवतच्या कॅप्टनला घाई जास्त आला लगेच. चला, दुर्गापूर संघाचा कॅप्टन या. फिरवलाय. ओहो, व्हॉट अ शॉट. डीके नावाचं वादळ
आता मैदानाच्या आतमध्ये गोंगावत आहे. 6 विकेट्स गेल्यानंतर अभय सर का बॅटिंग होतीये मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 12 बनवल्या सूरज पडवल. 4 बॉल मध्ये 12. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना म्हणजे 75 धावा बनवल्यात. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. रोहितचं माहित नाही, रोहितने पण एक षटकार आला म्हणजे विदाउट प्रॅक्टिस काय जबरदस्त बॅटिंग होते. कोकण ट्रॅव्हल करून आलेत आमचे रोहित पवार. दुसऱ्या बाजूला दीपक. हो 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 यावेळेस लाईन लेन चांगले. डॉट बॉल आलाय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. आपटलाय तिथे फिरला बॉल. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि पंच काय ओके विकेटसाठी चेक करायचंय. 2 तर आल्यात. आउट 2 प्लस विकेट म्हणजे 77 धावा आणि विजयाचं समीकरण 78. काय बॅटिंग राहिली आहे डीके ची. 78 धाब्यांचं लक्ष आणि समालोचन कक्षामध्ये थोडस परिवर्तन आपण करू. अपकमिंग टॉस आपण करतो. ओके हो द्या टॉस तुमचं चालू द्या. अपकमिंग कॉमेंटेटर ऑफ मुरबाड तालुका आता दीपू. दुर्गापूर टॉस विन फर्स्ट फील्ड. कदमपाडा संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आतमध्ये रोहित पवार यांचं कमबॅक अप्रतिम राहिलंय. मिले संघ आपले 2 फलंदाज. मॅच सुरू करा. गोलंदाजी मार्कवरती पंकज कदम. पहिले षटक पॉवर बेज घेऊन येत असताना 30 चेंडू 68 धावांची गरज मिले संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती पंकज. पहिले षटक घेऊन येत असताना
मिले संघाचा 12वा टांगेवरती तुषार, नॉच टांगेवरती विकास. स्पीड अप घ्या. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पंकजचा विकाससाठी. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडस वेग. पहिला चेंडू आलाय डॉट. अप्रतिम असा गोलंदाज पंकज कदम. पाहूयात पुढील चेंडू पंकजचा. हो, पुन्हा एकदा फलंदाज बीट होत असताना अप्रतिम अशी गोलंदाजी पंकजची. वेगवान गोलंदाज पंकज. अजूनही मिले संघाचं खातं ओपन झालं नाहीये. पंकजचा पुढील चेंडू आणि फटका दमदार आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. संघाचं खातं झालं या 4 धाव्याने ओपन. विकासच्या बॅटमधनं 3 चेंडू 4 धावा. विकास आता आलाय आक्रमकतेत. पंकज पुढील चेंडू विकाससाठी पंकजचा. पाहूयात पंकज कमबॅक करेल का मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. मिनी कमबॅक पंकजचं. स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू या षटकातील. 10 धावा स्कोअरबोर्ड वरती. शेवटचा चेंडू पंकजचा विकाससाठी. आणि इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण दीपकच्याकडनं पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. चोवीस चेंडू 67 धावेंची गरज टीम मिले संघाला. पुढील षटक घेऊन येत असताना आदेश पवार कॅप्टन. अप्रतिम कदमपाडा संघाचे दर्शन गेल्यानंतर त्याच्यानंतर रोहितने अप्रतिम फलंदाजी केली. पंकजने सुद्धा. आणि त्याच्यानंतर आला तो दीपक. आणि पाहूयात एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. दुसरं षटक घेऊन आलाय तो आदेश पवार कॅप्टन कुल. 24 चेंडू 37 धावांची गरज. पुढील चेंडू आदेशचा विकाससाठी. अप्रतिम अशी फलंदाजी करत असताना विकास मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. पहिल्या एक चेंडूवरती एकच धाव. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण अमोलचं. मांडवत टीम उपस्थित झालेली आहे. राकेश कंटे. पाहूयात पुढील चेंडू. 12 धावा स्कोअरबोर्ड वरती. पुढील चेंडू आदेशचा. फलंदाज तुषार. स्ट्रायकिंग होती. दुसरा चेंडू या षटकातील आदेशचा. बॉल परफेक्ट. बॉल खाली धावतोय शुभम. बॉल हुलकांडी देत असताना चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अप्रतिम असा टोला फलंदाज. स्कोअरबोर्ड वरती 2 चेंडू आदेशचे. 4 चेंडू अजूनही या षटकातील बाकी. फलंदाजी मार्कवरती तुषार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आदेशवरती. गोलंदाज तयार. फलंदाज तुषार.
पुढचा चेंडू अध्येचा बॉल फुलटॉस. बॉल खाली क्षेत्ररक्षक सेबास्टियन दर्शन कदम आलेत, त्याच्याकडनं घडली आहे चुकी. एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउट करण्याची संधी आणि फलंदाज बाद. OUT आउट. दर्शनकडनं घडली होती चुकी, परंतु तुषार दर्शनकडनं घडली होती चुकी, परंतु थ्रो परफेक्ट एंड वरती केला आणि फलंदाज माघारी. फलंदाजी मार्क वरती नवीन फलंदाज प्रतीक. 17 धावा स्कोअर वरती एक गडी बाद. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी. 21 चेंडू 61 धावेंची गरज मिले संघाला. कदमबाडा संघाची अप्रतिमाशी गोलंदाजी पाहूयात. आदेशचा पुढील चेंडू प्रतीकसाठी. गोलंदाज तयार आदेश पवार. थोडेसे पुढील चेंडू आदेशचा प्रतीकसाठी. क्षेत्ररक्षक सूरज बॉल मागे. एक धाव कंप्लीट. स्पीडअप घ्या कदमपाडा संघ. 4 चेंडू 18 धावा, एक गडी बाद. या षटकातील 2 चेंडू बाकी. बॉल फुलटॉस. क्षेत्ररक्षक रोहित कडनं घडली आहे चुकी. मागे दर्शन बॅकअप साठी आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांची मागणी. फलंदाज बाद असेल. फलंदाज विकास तंबूच्या आश्रयाला माघारी. नवीन फलंदाज राज. प्रतिमाशी गोलंदाजी टाकली होती त्यानं. फलंदाज राज. या षटकातील शेवटचा चेंडू. डॉट बॉल. षटक समाप्ती. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या 19, 2 गडी बाद. अठरा चेंडू 59 धावेंची गरज. तिसरं षटक घेऊन येत असताना पंकज गोलंदाज. फलंदाजी मार्कवरती प्रतीक. दांडी 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 गोल. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फलंदाज प्रतीक बाद. पहिला चेंडू पंकजचा परफेक्ट यॉर्कर. एकोणीस धावा स्कोर बोर्ड होती. 3 गडी बाद. फलंदाजी मार्कवरती दीपक.
पुढील चेंडू पंकजचा आणि बॅटची कडा तिथे क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षक. एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या पुढे जाते ती 20 या आकड्यावरती. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील टांगेवरती फलंदाज राज न्यू बॅटर. त्याची अप्रतिम अशी गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये. डॉट बॉल. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो पंकज. 15 चेंडू 58 धावेंची गरज विजयासाठी टीम मिले संघाला. पुढील चेंडू पंकजचा. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न परंतु बॅकअपला आलाय दीपक आणि या चेंडूवरती एकच धाव. धावसंख्या 21 या आकड्यावरती 3 गडी बाद. या षटकातील 2 चेंडू बाकी. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव. दुसऱ्या धावेचा गरज. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले परंतु या चेंडूवरती 2 धावा. 13 चेंडू 55 धावेंची गरज विजयासाठी मिले संघाला. अप्रतिम अशी गोलंदाजी कदमपाडा संघाची. साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ. फटका हवेत आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. 49 धावेंची गरज. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 षटक बाकी. 12 चेंडू 49 धावेंची गरज. संतोष अण्णा गोलंदाजी मार्क वरती. बारा चेंडू 49 धावेंची गरज. पुढील गोलंदाज संतोष. चौथं षटक घेऊन येत असताना डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. पुढील चेंडू संतोषचा. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक आदेश पवार. एक धाव कंप्लीट. एकच धाव या चेंडूवरती. स्कोरवरती 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातील 2 चेंडू झालेत. फुलटॉस बॉल. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत परंतु रनआउट करण्याची पाहता पाहता सुंदररित्या 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती. 32 धावा. पुढील चेंडू संतचा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोहित पवार आणि झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण रोहितचं. झेल ड्रॉप. आतापर्यंत कदमपाडा संघाकडनं 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. एक दर्शन कडनं आणि दुसरी रोहित कडनं. 4 चेंडू या षटकातील.
पुढील चेंडू संतोषचा, एक धाव कंप्लीट, एकच धाव. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण सूरज पडवलचं. या षटकातील शेवटचा चेंडू, 7 चेंडू 43 धावेंची गरज. फटका दमदार, बॉल खाली आले क्षेत्ररक्षक, एकच धाव या चेंडूवरती. चौथ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 6 चेंडू 42 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती सँडी, संदेश दानके. गोलंदाजी ट्रॅक वरती संदेश दानके, सँडी. 6 चेंडू 42 धावेंची गरज. बॉल हवेत, बॉल खाली क्षेत्ररक्षक सूरज आणि विकेट. फलंदाज बाद. पुढील फलंदाज अनुराग. या षटकातील 5 चेंडू बाकी. पहिल्या चेंडूवरती विकेट. गोलंदाज तयार. तिथे क्षेत्ररक्षक, एक धाव. थोडस क्षेत्ररक्षण खराब दर्शन कडनं. फक्त एकच धाव या चेंडूवरती. धाव संख्या 37 या आकड्यावरती. 4 बॉल 41 रन्स. बॉल वाईट. पंचांचे दोन्ही हात समांतर. 38 धावा, 4 चेंडू 40 धावांची गरज. क्षेत्ररक्षक, एक धाव कंप्लीट, एकच धाव या चेंडूवरती. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी. 39 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. अजूनही 3 चेंडू 39 धावांची गरज. फटका दमदार. एका टप्प्यानंतर बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. दोन चेंडू बाकी. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि फलंदाजी कदमपाडा संघाकडनं पाहायला मिळाली आपल्याला. फटका हवेत. तिथे क्षेत्ररक्षक त्याला हुलकांडी देत असताना बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. लगातारचा दुसरा ठोकलाय चौकार. या षटकातील स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू. फटका दमदार आणि बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कदमपाडा संघ विन. अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड लक टीम मिले. अभिनंदन कदमपाडा टीम. नेक्स्ट मॅच जय भवानी मांडवत आणि त्यांना फाईट करेल दुर्गापूर. मांडवत संघाचा कर्णधार